नमस्कार. मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या वतीनं विविध घरकुल योजनेतील 55,963 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले असून यापैकी 50,638 लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे. यापैकी जिल्ह्यातील 8,426 एवढ्या लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेऊन अद्यापही घरकुलाचे बांधकाम सुरू केलेले नाही. त्या लाभार्थ्यांनी येत्या 31 जुलै 2024पर्यंत बांधकाम सुरू करावेत, अन्यथा संबंधित लाभार्थ्यांना वितरित केलेल्या हप्त्याची रक्कम शासन खाती जमा करावी लागणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी दिली आहे. परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे वृक्ष लागवड आणि संवर्धन संकल्प अभियान परभणी विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार असून या अभियानाची सुरुवात शनिवार दिनांक 20 जुलै रोजी करण्यात येणार आहे. या अभियानात आपल्या घरातील ज्येष्ठांच्या प्रित्यर्थ किंवा मुलांच्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावून त्याचं संगोपन करावं, यासाठी विविध वृक्षांची रोपे घरी अथवा परिसरात आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या अभियानाची सुरुवात कौस्तुभ मंगल कार्यालय देशमुख हॉटेलजवळ येथे शनिवारी 20 जुलै रोजी दुपारी 1 वाजता खासदार संजय जाधव आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी उपस्थित राहण्याचं आवाहन डॉक्टर पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांचे शुक्रवारी जिल्ह्यात आगमन होणार आहे. यानिमित्त पाथरी, मानवत आणि सोनपेठमध्ये विविध ठिकाणी त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. तसेच सोनपेठ येथे कृषी उत्पन्न बाजार समितीतून त्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता पोखर्णी नरसिंह येथे दर्शन घेऊन विटेकर हे शिर्शी मार्गे दुपारी 4 वाजता सोनपेठ येथे पोहोचणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती येथून त्यांची मिरवणूक काढण्यात येऊन त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधून टीम ग्रीन अर्थच्या वतीनं धनलक्ष्मीनगर उद्यान, विसावा कॉर्नर पाथरी रोड तसेच लक्ष्मीनगर पाथरी रोड या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या प्रेरणेने आणि संकल्पनेतून टीम ग्रीन अर्थच्या वतीनं जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था परभणीचे अधिव्याख्याता गणेश शिंदे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल कांगणे, डॉक्टर रामेश्वर जाधव, डॉक्टर निलेश पवार, सतीश बनसोडे, अजय जयस्वाल, दिनेश थोरात यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी जिल्हा पोलीस दलातील भरती प्रक्रियेदरम्यान शुक्रवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या दरम्यान परभणी शहरातील जिंतो रोड परिसरातील ज्ञानोपासक महाविद्यालयात लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या अनुषंगानं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. या संदर्भातील आदेश गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या अनुषंगानं सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेच्या दरम्यान परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 163 लागू करण्यात आला आहे. जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची 50% मर्यादा उठवावी या मागणीसाठी गुरुवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात आलं. यावेळी माननीय राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलं. यावेळी कॉम्रेड ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर, कॉम्रेड शेख अब्दुल, शिवाजी कदम, ओंकार पवार, प्रसाद गोरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. आपण आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.